नमस्कार. आता सत्याला जाळ्यात ओढण्यासाठी सुजित कुमारने मोठा प्लॅन केलेला असतो आणि त्या प्लॅनचा असा एक भाग असतो की एक जण गाडीने दुसऱ्याला उडवणार आणि सत्या बघणार आणि सत्या मग त्या माणसाच्या पाठी लागणार आणि नेमकं तसंच घडतं. आता सत्या त्या माणसाला म्हणत असतो, चल चल, तुझ्यामुळे आज एका माणसाचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे चल तू आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला चल. पण तो माणूस आता सत्याला इमोशनल ब्लॅकमेल करू लागतो आणि म्हणतो, अरे काय सांगू तुला, माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद नाही झालं पाहिजे. आणि तिथे तो म्हणतो, हे सगळं आळ मी माझ्यावर घेतोय. आणि आता सत्या विसरलेला असतो. सत्याला आता काय बोलायचं तेच कळत नसतं. तेवढ्यात त्या माणसाची बायको येते आणि म्हणते, अहो तुमच्यावर आळ घेऊन कसा चालेल, तुमच्या लक्षात येतंय का, तुम्ही जर आळ घेतलात तर तुम्ही आज जाल आणि तुमचं ऑपरेशन पण राहील. मग तो माणूस म्हणतो, एक काम करूया, तू तुझ्या आयुष्यातील 15 दिवस मला देशील. सत्या म्हणतो, म्हणजे. त्यावर आता तो माणूस म्हणतो, म्हणजे मी काय म्हणतो, 15 दिवस तू आज जा आणि मग तुला सोडवण्याची जबाबदारी माझी. 15 दिवसांनी मी तुला सोडवेल, पण तोपर्यंत ही गोष्ट कुणालाही सांगायची नाही. आता सत्या म्हणतो, काय. त्यावर तो माणूस म्हणतो, अरे तुझ्या घरात काय प्रॉब्लेम आहे काय नाही ते सगळं मी सॉल्व्ह करेन आणि मी इतका पैसा देईन की विचारूनच सोय नाही. आता सत्या विचार करू लागतो. आता सत्या हा घरी गेलेला असतो आणि घरी आल्यावर मीरा म्हणते, कुठे होतात आज दिवसभर, झाली का पैशाची सोय. त्यावर सत्या म्हणतो, हो होणार आहे, उद्या आपलं घर वाचणार, काही टेन्शन घेऊ नकोस. त्यावर मीरा म्हणते, कोण वाचवणार. त्यानंतर आता घडला प्रकार सगळा सत्या मीराला सांगतो. सांगणार नसतो पण मीरा म्हणते, खरं काय ते सांगा, माझ्या डोक्यावर हात ठेवा आणि खरं सांगा. आता नाईलाज झालेला असतो, त्यामुळे सगळा घडला प्रकार सत्या मीराला सांगतो आणि मीराला मोठा धक्का बसतो. मीरा म्हणते, अहो तुम्हाला काय कळतंय का, अहो ती खुनाची केस आहे आणि हिट अँड रन केस तुम्ही तुमच्या स्वतःच्या नावावर घेताय. अहो असं करू नका, तुम्ही फक्त हो म्हणा, पण तसं तुम्ही प्रत्यक्षात काही करू नका. तो माणूस तुम्हाला कशावरून मदत करेल. अहो उद्या आपलं घर वाचलं तर वाचलं, नाही वाचलं तरी आपण पैसे कमवून जिवंत राहू शकतो, पण तुम्ही आज गेल्यावर आपण करणार काय. आता सत्य हो म्हणत असतो. आता इकडे त्या माणसाचा फोन येतो, अरे तुझा घराचा लिलाव आहे ना, मग तू एक काम कर, आजच जाऊन ते सगळं मान्य करून घे आणि तुझ्या घराचा लिलाव होणार नाही, ते सगळं मी बघते. आता इकडे सत्या हा म्हणतो आणि सत्या हा आता पोलीस स्टेशनला गेलेला असतो असं त्या माणसाला वाटतं, पण सत्या प्रत्यक्षात हा दुसऱ्याच ठिकाणी गेलेला असतो. आणि आता त्या माणसाला वाटतं सत्या तिकडेच गेलेला आहे आणि तो माणूस सत्याकडे काही येत नाही आणि सत्याच्या घराचा लिलाव होतो. संध्याकाळी सत्या घरी येतो, बघतो तर काय, घराचा लिलाव झालेला असतो. आता सत्या मीराला म्हणतो, काही काळजी करू नको, आपण आता कुठेतरी दुसरीकडे राहूया. आता त्या माणसाला मी चांगलाच धडा शिकवतो. आता सत्या त्या माणसाला जाऊन पोलीस स्टेशनला जमा करतो आणि म्हणतो, ह्यानेच अपघात केलेला आहे सर, याच्या मुलाने केलेला आहे. आता तो माणूस म्हणतो, सर मला यासाठी सुजित कुमारनी पैसे दिले होते. आता पोलीस जाऊन फरफटत सुजित कुमारला घेऊन येतात. आता सत्याने सगळ्यांचेच 12 वाजवलेले आहेत. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.